विधिमंडळामध्ये रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली। तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे। मात्र पदभार स्वीकारताच दत्ता भरणेंनी फक्त 24 तास होत नाहीत अशा आतच एक अजब आणि वादग्रस्त विधान केलंय, वक्तव्य केलंय। आणि त्यामुळे कृषी मंत्री आणि वाद ही परंपरा कायम राहणार का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली, त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना 100% मदत करणार आहे। पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं लोट ठेवतात। एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं ही मन आजीबाजी कृषी मंत्र्यांना चपखल बसते। नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना गरज पडल्यास मी मार्गदर्शन करेन असं माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी म्हटलं होतं। त्यामुळे आजी कृषी मंत्र्यांनी पहिल्याच दिवशी माजी कृषी मंत्र्यांचा सल्ला घेतला की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण पहिल्याच दिवशी मंत्री दत्तात्रय भरणेंनी वादग्रस्त वक्तव्याचा श्री गणेशा केलाय। सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात असा अजब सल्ला कृषी मंत्री भरणेंनी अधिकाऱ्यांना दिलाय। दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, अत्यंत मोठा शेतकरी आहे, जाणकार शेतकरी आहे। त्यांच्याकडे एक खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल। आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली, त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना 100% मदत करणार आहे। जरी काय असलं तरी आपण जर लोकांना सहकार्य केलं, तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी उभा आहे। मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्यात संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं लोट ठेवतात। पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना कृषी मंत्र्यांकडून अशी मांडणी होणं हे अनेकांना पचनी पडलं नाहीये। दत्ता भरणेंनी काम वाकडं करून परत सरळ करण्याचा सल्ला दिल्यानं प्रश्नचिन्ह उभे राहिलेत। त्यांच्या अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणीत येण्याची शक्यता आहे। वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही। तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू। त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो, अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे, तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत। तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही। लोकांच्या करता एखादा प्रश्न सोडवायचा असेल आणि तो प्रश्न सोडवत असताना फार नियम तिथं अडचणीचे ठरत असतील तर कधी कधी जनतेच्या भल्याकरता ते प्रश्न सोडवण्याच्या करता नियम थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो। फक्त तो मार्ग काढताना तो संविधानाच्या चौकटीत आणि कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे। दत्ता मामा भरणेंनी एक प्रकारे वाकडं काम करून पुन्हा ते सरळ करण्याचा सल्लाच अधिकाऱ्यांना दिल्याचं बोललं जात आहे। मात्र कृषी मंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या दत्ता भरणे यांनी अशा स्वरूपाचं मार्गदर्शन करणं कितपत योग्य? त्यांच्या या वाक्याचा नेमका अर्थ काय असा सवाल उपस्थित होतोय। मला असं वाटतं त्यांची मनोवृत्ती आहे ती त्यांनी जे आपण पोटातलं ओटात म्हणतो ते त्यांचं आलेलं आहे। कारण ते सतत वाकडे काम करणाऱ्यांच्याच आता गँगमध्ये आहेत। गँग टोळी त्या गँगमध्ये आहे। ही गँग अशीच आहे, वाकडं काम सरळ कसं करायचं हेच ठरवणारी आहे। अनेक काम आहे राज्यात, वाकडं करायचं आणि त्याला नियमात कायद्यात बसवायचं। आणि ते काय आहे की कधी कधी जे त्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो असं माझं म्हणणं आहे। हे काम करत असताना ते लोकांच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाचं काम आहे, परंतु कधी कधी उगीच कायद्याचा केस नियमाचा केस काढला जातो आणि ती कामं होत नाही। अशा वेळेला आपण ती कामं करून दिली लोकांची तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे। महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या अजब वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। त्यामध्ये माणिकराव कोकाटे आघाडीवर होते, अखेर त्यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे आणि हे खातं दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलंय। पण त्यांनीही 24 तासांच्या आतच कोकाटेंची कमतरता भरून काढली आहे। विशाल भोंग, पुढारी न्यूज, इंदापूर।